या सरपंच चषक कुपरीमध्ये या टीमचं आगमन झालंय आणि जिथे हा संघ पोहोचला जातो या सीझनला जर का आपण मोठ्या स्पर्धा बघितल्या असतील जिथे जिथे हा संघ गेलाय तिथे फेवरेटचा टॅग घेऊनच गेलाय. त्यामुळेच आजच्या दिवसामध्ये सुद्धा तीच कामगिरी बघायला मिळली जाईल का. समोर पहिल्याच लढतीमध्ये आव्हान असेल ते डोंगस्ते या टीमचं. हे आव्हान कशा रीतीने पार केले जाईल आणि हा सामना कोण जिंकेल हे बॅटल बघूया. मैदानामध्ये दोन चांगल्या टीम डोंगस्ते बनाम सुपोंडे असं बॅटल चालू होत आहे. सिलेक्शनीय दोन बॅटर आपण बघू शकाल मैदानामध्ये मिस्टर सचिन आणि त्याच्या साथीला सध्याच्या घडीला ज्या फलंदाजाने धुमाकूळ माजवला या टीमसाठी खेळताना तोच अनिकेत नॉस्ट्रायकर इंडला बघायला मिळला जातोय. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. आपण बघू शकाल डॉट आलाय चेंडू बघायला मिळला जाईल. 5 षटकांच्या या खेळामध्ये किती धावेंचं आव्हान उभं केले जाईल. मागील सामना आपण बघितलाय लो स्कोरिंग एक थरारक मोडमध्ये घेऊन जाणारा सामना आपण बघितला होता मागील सामना. यावेळेस मात्र हा चेंडू आपण बघू शकाल चांगल्या रीतीने ढकलण्याचं काम जरूर केलंय. झेल मिस जरूर होताना बघायला मिळला जातोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. मी नामदेवजी तल्ला आपणास विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करायचं आहे गोलंदाजाला. गणेश ज्याने मात्र काय कमालीची दोन्ही षटकं हाताळली होती त्याला सन्मानित केलं जात आहे. यावेळेस आपण बघू शकाल स्कोर झालाय तुमचेच 2 धावा पहिल्या 2 चेंडूचा खेळ अद्यापही झालाय. धावसंख्या 2 बघायला मिळली जाते. सुपोंडे टीम सध्याच्या घडीला वाडा तालुक्यामध्ये एक नामवंत संघांमध्ये या टीमला उल्लेखित केलं जातं. तोच संघ मैदानामध्ये स्वेच शेट यावेळेस मात्र सक्सेसफुल हा फटका चाललाय सीमारेषा बार आलाय. चौकार 4 कमालीचा स्ट्रोक बनवला गेलाय. आपण बघू शकाल ही ताकद या टीमची आहे. जबरदस्त फलंदाजी अटॅक या टीमचा बघायला मिळला जातो. या क्षणी आपण बघू शकाल 4 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. समोर डोंगस्ते टीम मग कुठली रणनीती या टीमकडून आखली जाईल. समोरच्या टीमला किती धावसंख्येबद्दल रोखलं जाईल. आपण बघितलं होतं टॉस वेळेस कर्णधाराने म्हटलं होतं की 60 पर्यंत जरी रोखलं गेलं तरी आम्ही चेस करू शकतो. हा आत्मविश्वास डोंगस्ते टीमच्या कर्णधाराचा होता. त्यामुळे बघूया काय घडलं जात आहे. पहिल्या इनिंगचा खेळ सध्या तरी मैदानामध्ये रंगला जातोय. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या संघाचा समावेश आपण बघू शकतोय मैदानामध्ये. कालचा दिवस आपण बघितला होता यजमान टीम सुपर 4 साठी पात्र ठरले गेले. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या संघाचा समावेश बघायला मिळला जातोय. आपण बघू शकाल डोंगस्ते बनाम सुपोंडे असं बॅटल सध्या तरी रंगलं जात आहे. डीसीसी डोंगस्ते बनाम सप्तशृंगी माता सुपोंडे. चला यावेळेस साईराज पुन्हा एकदा रेडी होतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 6 चौथा चेंडू. यावेळेस मात्र हा चेंडू मिसफील्ड होईल का. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करेल. अजून एकदा दर्जेदार आलाय क्लासिक फटका. चेंडू गेला सीमारेषेबार चौकार 4. कमालीची फलंदाजी जी हुकूमत जी दहशत या टीमची आहे ती दहशत मैदानामध्ये गोलंदाज अनुभवताना दिसला जातोय. कारण की ज्या वेळेस मात्र हा संघ मैदानामध्ये उतरला गेलाय याच पद्धतीचं प्रदर्शन फलंदाजीद्वारे बघायला मिळलं जात आहे. आपण बघू शकाल 2 विध्वंसक फलंदाज मैदानामध्ये. धावा झाल्या 10 फलकावरती. त्यामुळे 10 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 10 बघायला मिळली जाते. कमालीचा फलंदाजी अटॅक. समोर डोंगस्ते टीम गोलंदाजाला एक चांगली रणनीती आखावी लागेल. हे 2 चौकार आल्यानंतर फील्डमध्ये थोडासा फेरबदल केला गेलाय. कारण की कव्हर क्षेत्रामध्ये यावेळेस एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल डीप मध्ये. पुन्हा एकदा
यावेळेस मात्र आपण फील्ड कशीही लावा, मी मात्र वारंवार त्या दिशेने चेंडू सीमारेषी बाहेर भिरकावेन आणि तोच प्रयत्न अजून एकदा केला गेलाय. काय कमालीचा एफर्ट, काय कमालीची फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळली जाते. सुरेख दर्जेदार फटकेबाजी मैदानामध्ये अनुभवायला मिळली जाते. आपण बघू शकाल धावसंख्या धावफल कधी बघायला मिळली जाईल. 14 धावा झाल्यात. सुपोंडी टीम ज्या ज्या वेळेस मात्र मैदानामध्ये उतरली जाते त्या त्या क्षणी प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा सामन्यावरती खिळल्या जातात. या क्षणी 14 धावा, सुरेख दमदार सुरुवात केली जाते. प्रेशर आहे ते गोलंदाजावरती. अद्याप 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. 14 धावा धावफल कधी बॅक टू बॅक 3 चौकार या ठिकाणी आलेत. अंतिम चेंडू यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका आलाय. A1 क्वालिटीचा दर्जेदार हा षटकार बघायला मिळाला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटका अखेरीस एकूण धावफलक बघायला मिळाला जातोय तो म्हणजेच 20 धावा या ठिकाणी झाल्यात. धावसंख्या तब्बल 20 धावा. एवढेच पहिले षटक खूपच महागडे ठरलं गेलंय. DCC डोंगस्ते टीमसाठी चिंतेचं कारण ठरलं गेलं, कारण की तब्बल 20 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. सुपोंडी टीमचा जो दरारा आहे तो दरारा मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. या क्षणी गोलंदाज जीत बघायला मिळला जाईल. तर समोर आपण बघू शकाल अनिकेत दिसला जाईल. इन फॉर्म फलंदाज ज्याने मात्र सध्याच्या घडीला वाडा तालुक्याच्या बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. तोच बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकर इनला प्रथमताच या सामन्यामध्ये बघायला मिळला जाईल. धावसंख्या तब्बल 20. एक चांगली सुरुवात झाली. ही सुरुवात बघूया कशा रीतीने पुढे नेली जाईल. पहिल्या चेंडू या दुसऱ्या षटकाचा येतोय. यावेळेस मात्र चांगला फटका आलाय. चांगला फटका आलाय. फक्त ताकदीपेक्षा या ठिकाणी टायमिंग वरती भर दिले फलंदाजाने. आपण बघू शकाल या चेंडूवरती येतील. धावसंख्या दोन्ही 22 वरती जाते. एक हाय स्कोरिंग सामना जरूर बघायला मिळला जाईल. कालच्या दिवशी आपण बघितले होते 70 पार 80 पार सुद्धा एका सामन्यामध्ये धावसंख्या झाली होती. त्यामुळे आजच्या दिवशी तो विक्रम मोडीत काढला जाईल का? जवळपास 86 धावा झाल्या होत्या. या क्षणी वेगवान चेंडू होता तितक्याच वेगाने चेंडूला ढकलण्याचं काम हे केलं गेले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे चेंडूला रोखलं जाईल, फील्ड केलं जाईल. तोपर्यंत आपण बघू शकाल 2 धावा या ठिकाणी आल्यात. धावसंख्या दोन्ही पुढे जाते. धावसंख्या बघायला मिळली जाईल ते म्हणजेच 24 धावा यावेळेस झाल्यात. DCC डोंगस्ते टीम यावेळेस कुठली रणनीती आखेल, कारण की धावा झपाट्याने येताना धावफलक ते आपण बघतोय. ऍक्शन तिसरा चेंडू आपण बघू शकाल. प्रेशर तर गोलंदाजावरती साहजिकच आहे. यावेळेस मात्र गगन भाराने घेतली का आपण तो अंतर तितकंसं मिळलं जाणार नाही. हवेमध्ये चेंडू काही काळासाठी राहिला होता. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. मोठे फटके वारंवार शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान आपण बघू शकाल 2 धावा 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती दुहेरी धावा या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्यात. संधी क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. झेल क्रिएट केला होता परंतु बराचसा मागे राहिला होता झेल. धावसंख्या तब्बल 26 धावा. गोलंदाज अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय. जीत या गोलंदाजाला आपण बघू शकतो. चौथा चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस डॉट येईल का? एका धाबेचा प्रयत्न, रिस्की धाव होती. या दरम्यान आपण बघू शकतो एका धाबेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती येते. धाव फलक 27 धावा 27. 4 चेंडूमध्ये जर का बघायला गेले तर 7 धावा या ठिकाणी आल्यात. धावसंख्या 27 बघायला मिळली जाते, जिथे पहिल्या षटकामध्ये 20 धावा आपण बघितल्या होत्या. यावेळेस मात्र 4 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकाल आगमन झालंय आपल्या मान्यवरांचं. जे आपण सामनावीरासाठी ज्या ट्रॉफी आपण बघू शकाल त्या ट्रॉफी स्वर्गीय जयश्री जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ज्यांनी मात्र दिल्यात आपल्या स्पर्धेसाठी ते श्री वैभवजी जगन्नाथ पाटील यांचं शुभागमन आपल्या मंचावरती झालंय. वेलकम साहेब. आपण एक चांगला सामना मैदानामध्ये बघतोय. तसेच प्रसादजी पाटील यांचं सुद्धा तितकंच
प्रसादजी पाटील यांचे सुद्धा सहकारी तितकंच मोलाचं आहे या स्पर्धेसाठी. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख. आलाय आलाय मोठा फटका. अजून एकदा येथील 6 धावा. काय कमालीची फलंदाजी मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि आपण बघू शकाल धावा झाल्या त्या 33. पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या तब्बल 33 धावा. डीसीसी डोंगस्ते टीम या ठिकाणी चिंतेची बाब ठरली जाईल या टीमसाठी, कारण की धावा सध्या तरी मैदानामध्ये बरसताना आपण बघू शकाल मैदानामध्ये, कारण की पहिले षटक जिथे 20 धावा होत्या त्यानंतर या षटकामध्ये मागील षटकामध्ये आल्यात त्या तब्बल 13 धावा. पहिली 2 षटकं महागडी ठरले गेलीत. यानंतर पुढील 3 षटकांमध्ये कुठली रणनीती गोलंदाज हाताळताना दिसला जाईल, कारण की समोर तितक्याच ताकदीची टीम, तितकाच बलाढ्य संघ मैदानामध्ये बघायला मिळला गेलाय. चला थोडीशी घाई करावी लागेल ही विनंती आयोजकांकडून होते, जेणेकरून जे दिवसाचं आपण वेळापत्रक बनवतो ते वेळापत्रक चांगल्या रीतीने कशा रीतीने पार पाडता येईल हा प्रयत्न कमिटीचा नेहमी राहिला गेलाय. त्यामुळेच विनंती आहे थोडीशी घाई प्रत्येक टीमला करावी लागेल. कालच्या दिवशी जर का बघायला गेलं तर वेळेमध्ये सामने पूर्ण झाले होते. पहिल्या दिवशी उशीर झाला होता. ऊन सावलीचा लपंडाव मैदानामध्ये बघायला मिळला जातो. गेले 2 दिवस आपण ते चित्र बघितलंय. चला थोडीशी घाई या ठिकाणी करावी लागेल. आपण बघू शकाल गोलंदाज आलाय रोहित. या गोलंदाजाला आपण बघू शकतोय 3ऱ्या षटकामध्ये. धावसंख्या तब्बल 33 धावा. ऍक्शन मिस्टर अनिकेत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला बघायला मिळला जातोय. ऍक्शन पहिल्या चेंडू हाताळला जाईल. अनिकेतचा फॉर्म या टीमसाठी या सीझन मध्ये अफलातून राहिलाय आणि फायद्याचा ठरला गेलाय. पहिल्या चेंडू येतोय, फुलटॉस होता. यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. यावेळेस फलंदाजी लाजवाब बघायला मिळली जाते. भरपूर स्पर्धा या सीझन मध्ये या टीमने गाजवल्यात. मोठ्या स्पर्धा आपल्या नावे केल्यात. त्यामुळेच या खुपरी चषकामध्ये पुन्हा एकदा हा संघ मात्र या 3ऱ्या दिवसामध्ये उतरलाय आणि आजच्या दिवशी प्रबळ दावेदारी नक्कीच या टीमची सुद्धा असेल. तो समोर डोंगस्ते टीम गोलंदाजीमध्ये निराशा गोलंदाजांनी केल्यात, कारण की जो गोलंदाज झालाय त्याने मात्र धावा भरपूर खर्च केल्यात. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. 37 धावा या ठिकाणी झाल्यात. अनिकेत पाटील धावसंख्या 37. बघा पुढचा चेंडू. गोलंदाज कुठली रणनीती आखेल, कारण की या ठिकाणी एक चांगले प्लॅनिंग तुम्हाला आखणं आवश्यक आहे. ज्या रीतीने धावा आल्यात याच पद्धतीने जर का धावा येत राहिल्या तर एक मोठं आव्हान धावफलकावरती लावलं जाऊ शकेल. पुढचा चेंडू येतोय. ऍक्शन यष्ट्यांच्या मागे चेंडू जाईल. दरम्यान हा चेंडू थांबणं मुश्किल. जातोय सीमा रेषाबार. अजून एकदा येथील 4 धावा. चौकार आलाय. बॅक टू बॅक मोठे फटके आलेत. आपण बघू शकाल पहिल्या षटकापासून हल्लाबोल क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळले जात आहे. ज्या वेळेस मात्र हा संघ मैदानामध्ये येतो याच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा हे प्रेक्षक वर्गाला नेहमी असते आणि नेहमी प्रेक्षकांसाठी हा संघ मात्र पूर्ण मनोरंजन करताना ठरला गेलाय. दिशा देण्याचं काम यावेळेस संधी होती का? संधी नक्कीच होती. जे हाफ चान्स तुम्हाला मिळले जातील त्यांना फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की इथे फलंदाजी अटॅक या टीमचा जबरदस्त आहे. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. आपण बघू शकाल 42 धावा. एका बाजूने आपण बघू शकतोय सचिन या फलंदाजीच्या बॅटमधून 2 षटकार 3 चौकार अद्याप आलेत. पुढचा चेंडू वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय. या क्षणी सीमारेषे लगत फील्ड करण्याचा प्रयत्न आहे, रोखलं जाईल. तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी या चेंडूवरती येते. फलंदाजी मात्र अफलातून होते. सचिनच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक बघायला मिळले गेलेत. धावसंख्या तब्बल 43 धावा. या षटकाची अद्याप 4 चेंडू झालेत. पुढचा 5वा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र वाईड चेंडू आहे. पण बघू शकाल चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अनिकेत हा फलंदाज या सीझन मध्ये भरपूर धावा त्याच्या बॅटमधून भरपूर टुर्नामेंटमध्ये आपण बघितल्या. तोच बॅटर स्ट्रायकर एंडला.
या क्षणी हवेमध्ये चेंडू राहिला गेलाय, झेलचा प्रयत्न केला जाईल, विकेट जातोय, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धावसंख्या बघायला मिळली जाते ते म्हणजेच आपण बघू शकतोय धावा झाल्यात ते 44 धावा या ठिकाणी बघायला मिळल्या जातील. यानंतर रुपेश जातोय. रुपेश सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळला गेलाय. विस्फोटक अंदाजासाठी नेहमी ओळखलं जातं. मोठी लांब लचक षटकार नेहमी बघायला मिळले जातात. रुपेशच्या बॅटमधून सुद्धा तोच बॅटर यावेळेस मैदानामध्ये चाललाय. धावसंख्या धाव फलकावरती 44 बघायला मिळली जाईल. शेवटचा एक चेंडू या षटकाच्या शिल्लक अद्यापी आहे. यावेळेस शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू. नवीन फलंदाज रुपेश आलाय मैदानामध्ये. धावसंख्या तब्बल 44 धावा. या पुढील चेंडूवरती मोठा फटका येईल का? या क्षणी उंच भिरकावण्याचं काम तर जरूर झालंय. या दरम्यान एक धाव दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा सुद्धा या चेंडूवरती घेतल्या जातील. 3 षटकांचा खेळ इथेच समाप्त झालाय. 3 षटकानंतर एकूण धावसंख्या बघायला मिळली जाते ती म्हणजेच 46 धावा. धावसंख्या आपण बघू शकतोय तब्बल 46 धावा या ठिकाणी धाव फलकावरती सध्या तरी झाल्यात. या टीमचा दबदबा जो आहे तो दबदबा या मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. सुपोंडे टीम जे यश संपादन केलंय मागील काही टुर्नामेंटमध्ये ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत माणसाला करावी लागते तितकीच मेहनत किंवा त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते आपले यश मात्र टिकवण्यासाठी करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी जो खेळ मागील टुर्नामेंटमध्ये राहिलाय त्यापेक्षा अधिक मेहनत पुढील स्पर्धांमध्ये घेत तो दबदबा तो रुतबा कायम ठेवण्याचा प्रयत्न या सुपोंडी टीमकडून राहिला जाईल. दरम्यान अद्याप खेळ सुद्धा त्या लेवलचा राहिला गेल्या पहिल्या 3 षटकामध्ये. येणारी ही 2 षटकं डीसीसी डोंगरचे टीम कुठली रणनीती आखेल कारण की धावा भरपूर आल्या. तब्बल 46 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक गोलंदाज श्रेयश या गोलंदाजाला आपण बघू शकाल या चौथ्या षटकामध्ये. ऍक्शन पुन्हा एकदा तोच प्रयत्न वारंवार केला गेलाय. म्हणून आपण बघू शकाल एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिस्की धाव होती. 2 धावा पूर्ण केल्या जातील. ऍक्शन आपण बघू शकाल 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. वारंवार स्वीच हिट करण्याचा प्रयत्न झालाय आणि बऱ्याच फटक्यांमध्ये यश सुद्धा मिळलं गेलंय फलंदाजाला. यावेळेस 2 धावा चोरल्या गेल्या तसं म्हणावं लागेल कारण की जिथे एकच धाव होती तिथे दुसरी धाव सुद्धा सप्लायने चातुर्याने घेतली जाते. धावसंख्या 48 धावा. पुढचा चेंडू हाताळला जाईल. षटक क्रमांक 4 सध्या तरी मार्गस्थ आहे. समोर स्ट्रायकरला फलंदाज सचिन बघायला मिळला गेलाय. अगदी आपल्या नावाला साजेशी खेळी मैदानामध्ये सचिन करतोय. सचिन हे नाव क्रिकेटमध्ये उल्लेखनीय आदराने घेतलं जातं. गॉड ऑफ क्रिकेट. यावेळेस मात्र सुपोंडे टीमसाठी हा सचिन सुद्धा तीच कामगिरी करतोय. यावेळेस मात्र काय घडलंय तो असं चेंडूवरती समोरच्या गोलंदाजाला विकेट द्यायली. या क्षणी विकेट जाईल. फलंदाज माघारी परतला जातोय. एक महत्व चांगल्या पद्धतीने धावा जमवत होता हा फलंदाज माघारी परतला जाईल. ऑन साईडला चेंडू ढकलण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. विकेट जाईल. या टीमकडे फलंदाजांची कुठलीही कमी नसेल. फलंदाजी क्रम अफलातून आहे या टीमचा. त्यामुळेच जो येतोय तो चेंडू मात्र सीमारेषे बाहेर भिरकावण्याची ताकद ठेवून बसतोय. एवढंच नवीन बॅटर जातोय दिलीप या फलंदाजाला आपण बघू शकाल. पुढील 4थ्या क्रमांकावरती धावा झाल्यात त्या तब्बल या ठिकाणी
48. यावेळेस नवीन फलंदाज दिलीप आलाय. भरपूर अनुभव पाठीशी या फलंदाजाकडे आहे. तोच दिलीप मैदानामध्ये येतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डाट आलाय चेंडू. जसा मात्र विकेट मिळला गेला गोलंदाजाला त्यानंतर हा चेंडू आपण बघू शकाल. बरंच नंतर मागील चेंडू आणि या चेंडूमध्ये होतं कारण की एखादा विकेट मिळला जातो तो विकेट कुठल्याही गोलंदाजासाठी हा इम्पॉर्टंट ठरला जातो. या क्षणी आत्मविश्वास परतला गेलाय गोलंदाजामध्ये. एका बाजूने धावा बरसत होत्या, धावा गरजत होत्या. या ठिकाणी विकेट गेल्यानंतर धाव संख्या थांबवली जाईल का? पुढचा चेंडू फुलर लेनचा होता. या दरम्यान थ्रो केलाय. विकेट जाईल का? विकेट जाते. या ठिकाणी फलंदाजाला अजून एकदा माघारी परतावं लागेल. शून्यावरती तंबूच्या आसऱ्याला दिलीप सुद्धा माघारी परतला जाईल. धाव संख्या 48 बघायला मिळली जाते. विकेट गेले ते 3. यावेळेस नवीन फलंदाज उन्नत जातोय मैदानामध्ये. आपण बघू शकतो 48 धावा चांगल्या सुरुवातीनंतर या षटकामध्ये काही अंशी जर का बघायला गेले तर धाव फलक शांत राहिला गेलाय कारण की या षटकामध्ये 2 धावा फक्त गोलंदाजाने खर्च केल्यात. चांगल्या रीतीने हे षटक हाताळलं जात आहे. कौतुक करावं लागेल श्रेयश या गोलंदाजाचं कारण की मागील 3 षटकांच्या तुलनेमध्ये हे षटक डीसीसी डोंगस्ते या टीमसाठी चांगले गेलंय. आणि क्रिकेट तुम्हाला कधी संधी देतं, तुमच्या बाजूने सामना फिरण्यासाठी तुम्हाला संधी देतं. त्यामुळेच तुम्हाला कधीही कुठल्याही षटकामध्ये किती खराब सिच्युएशन का असेना तुम्हाला चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि ती चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाने केलाय. त्यामुळेच या षटकामध्ये काही अंशी डोंगस्ते टीमच्या बाजूने सामना झुकण्याचा प्रयत्न गोलंदाज करून देतोय. परंतु समोर नवीन बॅटर मैदानामध्ये उन्नती या फलंदाजाला आपण बघू शकतोय. समोर चांगल्या फलंदाजी समोर इतक्या चांगल्या रीतीने चेंडूचा मारा करणं तर कौतुकास्पद कामगिरी नक्कीच आहे. उल्लेखनीय कामगिरी नक्कीच आहे. नवीन बॅटर उन्नत आलाय. नवीन बॅटर उन्नत बघायला मिळला जाईल. डावखोऱ्या त्याचा फलंदाज बऱ्याच कालांतरानंतर बघायला मिळला जातोय. थोडासा फील्डमध्ये फेरबदल केला गेलाय कारण की ज्यावेळेस मैदानामध्ये डावखोऱ्या त्याचा आणि उजव्या हाताचा फलंदाज येतो त्यावेळेस कर्णधारासाठी थोडीशी डोकेदुखी वाढली जाते कारण की वारंवार फील्ड चेंज ही करावी लागते. तेच या ठिकाणी मैदानामध्ये बघायला मिळले जात आहे. पुढचा चेंडू चला यावेळेस आपण बघू शकतोय एक धाव यावेळेस मात्र येताना बघायला मिळली जाईल. आपण बघू शकाल 49 धावा सध्या तरी या ठिकाणी झाल्यात. चांगल्या रीतीने सध्या तरी हे षटक हाताळलं जात आहे. चांगल्या फलंदाजी क्रम समोर आपल्या पद्धतीने मात्र धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न झालाय. धावसंख्या 49. हे षटक खूपच कमी धावा आल्यात. फक्त 3 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. शेवटचा चेंडू यानंतर शिल्लक बघायला मिळला गेलाय. समोर रुपेशला आपण बघू शकाल मैदानामध्ये. हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे या फलंदाजाची. या क्षणी यॉर्क पद्धतीचा हा चेंडू होता, खोदून काढला होता फलंदाजाने. या दरम्यान एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या क्षणी या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण की समोर एक मजबूत फलंदाजी क्रम आणि षटक कंप्लीट झालाय. षटक कंप्लीट झालाय. आपण बघू शकाल 4 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या 50. पहिल्या 3 षटकामध्ये जिथे 46 धावा लागल्या होत्या धाव फलकावरती या 4थ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. शेवटचे षटक गोलंदाज मुग्या कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करेल, किती धावा खर्च करेल कारण की 50 धावा झाल्यात. 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? परंतु हे शेवटचे षटक 2 चांगले बॅटर मैदानामध्ये आहेत. अद्याप 3 विकेट गेलेत. परंतु रुपेश मैदानामध्ये अद्याप बघायला मिळला जातोय. गोलंदाज आलाय.
त्यावेळेस रोहितला आपण बघू शकाल पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या चेंडू पडला जाईल समोर रुपेश या फलंदाजाला आपण बघतो. या 6 चेंडूचा खेळ तितकाच महत्वाचा ठरला जाईल. हे 6 चेंडू दिशा ठरवणारे ठरले जातील. फुलर लेनचा हा चेंडू होता. विकेट जाईल, विकेट जाईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. जसं मात्र मागील षटक चांगला आलाय त्यानंतर या शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. अक्षणी विकेट गेलाय. प्रयत्न करावे लागतील. समोरचा संघ मजबूत संघ आहे, बलाढ्य संघ आहे. तो आपल्या परीने स्वतःची टीमला विजयासाठी सर्वस्व पणाला लावत या ठिकाणी मेहनत घेत चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. कारण की चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, परंतु सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावरती अतूट विश्वास ठेवतात. त्यामुळेच आपल्या प्रयत्नावरती अतूट विश्वास तुम्हाला मैदानामध्ये ठेवावा लागेल. भलेही मागील 3 षटकं धावा भरपूर समोरच्या टीमने केल्यात, परंतु पुढील 2 षटकांमध्ये सुद्धा आपण सामना थांबवू शकतो, धावसंख्या थांबवू शकतो. हा आत्मविश्वास बाळगत या ठिकाणी गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि ते काम मागील षटकामध्ये झालंय. या शेवटच्या षटकामध्ये तेच घडलं जाईल का? नवीन बॅटर आपण बघू शकाल मंगेश आलाय. मंगेशकडे सुद्धा क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची. या दरम्यान बघूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र हा चेंडू हवेमध्ये भिरकावला गेलाय. झेल टिपला जातोय, झेल टिपला जातोय. यावेळेस मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करताना डोंगस्ते हा संघ सध्या तरी बघायला मिळला जातोय. कौतुक करावं लागेल कारण की मागील षटकामध्ये ज्या रीतीने श्रेयसने दडपण बनवलं ते दडपण कायम ठेवण्याचा प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा केला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी गेलेत. धावसंख्या बघायला मिळली जाते ती 50 धावा या ठिकाणी झाल्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. मंगेश सुद्धा शून्यावरती माघारी परतला गेलाय. पहिली 3 षटकं 46 धावा होत्या. त्यानंतर ही 2 षटकं या ठिकाणी पलटवार केलाय आणि यासाठी क्रिकेटला सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये सामना फिरायला वेळ मात्र हा कधी लागला जात नाही आणि तो सामना फिरला गेलाय. 50 धावा झाल्यात. पुढील चेंडू आपण बघू शकाल गोलंदाज रेडी होतोय. मिसहिट झालाय. त्यावेळेस सरळ चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळला गेलाय. एका धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. यावेळेस मात्र धावा आल्या त्या 52. पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये चौकार षटकारांच्या रूपाने भरपूर धावा बरसल्या होत्या. महापूर आला होता धावेंचा, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतोय एकेका धावेसाठी मेहनत ही फलंदाजांना घ्यावी लागते आणि हेच खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही सामना हा एका बाजूने कायम राहिला जात नाही. जो चांगली कामगिरी मैदानामध्ये करेल त्याच्या बाजूने कधी सामना हा झुकला जातो आणि सध्या तरी चांगली कामगिरी या मागील 2 षटकामध्ये होताना बघायला मिळली जाते ती DCC डोंगस्ते या टीमकडून. अद्याप 4 चेंडूचा खेळ झालाय. या षटकामध्ये सुद्धा फक्त आल्या त्या 2. यावेळेस मात्र हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचं काम जरूर केलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा या ठिकाणी बघायला मिळल्या जातील. तिसरी धाव यावेळेस काय घडलं गेलंय. विकेट जाईल, विकेट जाईल. या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आपण बघू शकाल धावसंख्या धावफल कधी बघायला मिळली जाते. टीमचेच धावा झालेत या ठिकाणी 52 धावा. सॉरी 54 धावा. 2 धावा यानंतर ऍड केल्या गेले. धावसंख्या 54 बघायला मिळली जाते. तिसऱ्या धावेसाठी विकेट गेलाय. धावसंख्या 54 बघायला मिळली जाईल. यावेळेस शेवटचा 1 चेंडू फक्त शिल्लक राहिला गेला जिथे मात्र पहिली 3 षटकं 46 धावा होत्या. त्यानंतर मागील 11 चेंडूमध्ये फक्त आल्या त्या 8 धावा. यावेळेस मात्र उतार चढाव या सामन्यामध्ये बघायला मिळला जातोय. या क्षणी आपण बघू शकाल एक चांगला थरार मैदानामध्ये बघायला मिळला गेलाय. पहिल्या 3 षटकामध्ये 46 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावसंख्येवरती लगाम लावला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. राहुल या फलंदाजाला आपण बघू शकाल 8व्या क्रमांकावरती. अद्याप फलंदाजी क्रम जर का बघायला गेला तर जबरदस्त फलंदाजी क्रम या टीमकडे आहे. 6 विकेट गेल्यात
तरी सुद्धा मैदानामध्ये दोन चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत. अक्षणी शेवटचा चेंडू, संपर्क तितकासा चांगला होऊ शकला नाही. दरम्यान आपण बघू शकतोय या चेंडूवरती आपण बघू शकतोय एक धाव पूर्ण केली जाईल. टोटल धावा 55 धावा धाव फलकावती या ठिकाणी झाल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ झाला, धावसंख्या 55 बघायला मिळली जाते आणि 56 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी समोरची टीम DCC डोंगस्ते या टीमला मात्र पूर्ण करावं लागेल. मग तोपर्यंत आपण जाऊया, मान्यवर उपस्थित झालेत जी आपण सामनावीरासाठी ट्रॉफी बघू शकतोय. ती ट्रॉफी श्री वैभवजी जगन्नाथ पाटील यांच्याकडून प्राप्त झाली. स्वर्गीय जयश्री जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ही सामनावीराची ट्रॉफी आपण बघू शकतोय. त्यांचं आगमन नुकतंच झालंय, त्यामुळेच मी सरपंच साहेबांना विनंती करतो, किशोरजी पवार आपणास विनंती आहे, आपण वैभवजी जगन्नाथ पाटील यांचा आदर सत्कार सन्मान आपल्या मंचावरती करायचं. तसेच प्रसादजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आपल्या मंचावरती. या ठिकाणी आपण बघू शकाल सरपंच चषक खुपरी ही स्पर्धा भरवण्यासाठी माननीय श्री किशोरजी पवार यांचा मोठा हातभार लागला गेला आहे. तर संपूर्ण टीम SBB खुपरी टीम यांचं मात्र यांची चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि त्या मेहनतीच्या बळावर एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांना बघायला मिळली जाते. या ठिकाणी सन्मान केला जातोय, शुभ सन्मान आपण बघू शकाल आपल्या मंचावरती प्रसादजी पाटील. तर पुन्हा एकदा जाऊया, या 56 धाब्यांचा पाठलाग केला जाईल की नाही याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया धीरज सरांकडे. पुढील 5 षटकांसाठी पुन्हा एकदा ओव्हर टू धीरज सर. धन्यवाद नकुल सर. तोपर्यंत आपण टॉस करिता आमंत्रित करतोय. एका बाजूनं टीम शिवंजय स्पोर्ट्स क्लब अलमान आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जय हनुमान जांभल्याचा पाडा. दोन्ही टीम्स आपले कर्णधार आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये यायचं. एका बाजूनं शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि त्यांच्या विपक्षीय टीम जय हनुमान जांभल्याचा पाडा. या दोन टीम दरम्यान ती मॅच असेल. दोन्ही टीम इथपर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला, दोन फलंदाज त्वरित DCC डोंगस्तेकर आपले दोन सलामीवीर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये लवकरात लवकर दाखल करायचंय. सप्तशृंगी माता सुपुंड टीम जी या स्पर्धेमध्ये खेळ करते, खरं तर ज्यांच्या माध्यमातून हा संघ इथपर्यंत पोहोचवला गेलाय, रमेशजी गांगोडा यांच्या माध्यमातून रमेशजी गांगोर्डे खरं तर हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला गेला. सातत्याने एखादी टीम जी बहरात असते, एखादी टीम फॉर्मात असते, त्या टीमला स्पॉन्सर्स जे उपलब्ध होत असतात. वारंवार या टीमला आपण WRSK या नावानं किंवा मग GV स्पोर्ट्सच्या नावानं खेळत असताना बघायला मिळतो. परंतु आज सप्तशृंगी माता सुपोंडे टीम जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे खेळ करण्याकरिता. सरपंच चषक 2026चा महासंग्राम खुपरीकरांचं हे दिमागदार असं आयोजन आपण पाहता. यापुढील होणाऱ्या सामन्याच्या टॉस करण्याकरिता दोन्ही टीमचे कर्णधार ते देखील पोहोचले गेलेत. एका बाजूने टीम जांभळ्याचा पाडा तर एका बाजूने टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान. आता इथनं दोन चांगला टीम त्या एकमेकाच्या विपक्षात दाखल होतील, कारण आपण पाहताय पहिला दिवस जो या स्पर्धेचा एक गाव एक आदिवासी समाजाकरिता राखीव ठेवला होता. तदनंतरचे 3 दिवस, तिन्ही दिवस
वाडा तालुका एकगाव एक संघ याकरिता तो फॉर्मॅट राखीव आहे. तदनंतर टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊयात, जिथे आमचे साथी समालोचक नकुल सर जोडले जातील. दोन्ही टीमचे कर्णधार पोहोचलेत, शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि टीम जांभळ्याचा पाडा. गेम ऑन करायची आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती क्लासिकल कल्लात्मक स्ट्रोक वेगानं मारला होता, परंतु लक फ्रॅक्चर, नशिबाची साथ नाहीये. हा फटका एवढ्या वेगानं निघाला होता असं वाटलं दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचेल, परंतु जिथे धावा मिळाल्या फक्त आणि फक्त दोन्ही बॅटर्स याची नोंद घ्या. तुम्ही पहिली धाव क्रीजवरनं घेऊ शकता, दुसरी धाव जर तुम्ही क्रीजवरनं घेतली तर ती तुम्हाला धाव प्राप्त दिली जाणार नाहीये. ती धाव तुम्हाला शॉट म्हणून घोषित केली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. यस, टॉस बॉक्स कडे जाऊया. आपण जाऊया टॉस साठी. एका बाजूने शिवनचा यलमान टीम तर दुसऱ्या बाजूने जांभळ्याचा पाडा. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. छापासा कॉल जांभळ्याचा पाडा टीम टॉस जिंकलाय. जांभळ्याचा पाडा टीम या टीम कॅप्टनने शुभेच्छा आपण दिल्या. तर मी मान्यवर विनंती करेन आपण माणसाकडे जायचं आहे. थोडंसं टॉस जिंकला मित्र. टॉस जिंकत डिसिजन प्रथमतः काय असेल? क्षेत्ररक्षण हा डिसिजन आहे. समोरची टीम मजबूत टीम आपण बघतोय. समोरच्या टीमला कितपत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. अलमन टीम आपण टॉस पराभूत झाला, त्या ठिकाणी समोरची टीम सुद्धा चांगली टीम आहे. प्रथमतः फलंदाजी करत तुमच्यासाठी किती धावा सुरक्षित राहिल्या जातील? 60+ सुरक्षित राहतील. नक्कीच 60+ तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. पुढील दोन्ही टीमना शुभेच्छा आपण देतोय. जाऊया पुन्हा एकदा या मैदानामध्ये समालोचन कक्षाकडे, कारण की एक चांगला सामना मैदानामध्ये रंगला जातोय. यस, थँक्यू. हा बॉल जो इथनं उडवलाय आणि सरळ फेकून दिलाय प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता. इट्स अ हाय अँड हँडसम. निकेत पष्टेच्या बॅटमधनं त्याची अदाकारी पेशकश करतोय. बॉल सीमा पार, षटकार 6. लाजवाब स्ट्रोक, काबिल तारीफ फटक्या. बादशाह रडारमध्ये आला आणि मग त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. खरं तर बॉल फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवरती बॉलला मैदानाच्या बाहेर फेकून दिलं. षटकार तो प्राप्त होत असताना आपण पाहिलाय. आणि तिसऱ्या पंचांकडे केलं जातंय रेफर. विमर करिता हाईच फॅक्टर चेक केलं जाईल. फुलटॉस होता आणि मग त्याच्यावरती शंका कुशंका ती निर्माण झाली आहे. तिसऱ्या पंचांकडनं बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं घेतलाय रिव्ह्यू. दोन्ही टीम्स करिता एक एक रिव्ह्यू दिला जातो. जर रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा त्याचा फायदा घेऊ शकता, आणि जर रिव्ह्यू लॉस झाला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाहीये तो रिव्ह्यू घेण्याकरिता. चला चेक करायचं. तिसऱ्या पंचांमध्ये आपण पाहताय जिथे आपण ही स्पर्धा गेले 3 दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील असणार आहे. 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 4ही दिवस आपण या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून, जिथे savuli-creation.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. प्रेक्षक राजा तो सकाळ आणि दुपारच्या सत्रात कुठेतरी मैदानावरती देखील कमी असतो, परंतु संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी ती या स्पर्धेला भेट देत असताना, स्पर्धेचा आस्वाद घेत असताना बघायला मिळते. डिसिजन पेंडिंग आहे मैदानामध्ये सध्या. फुलटॉस बॉल अनिकेतचा आणि त्याच्या विपक्षामध्ये तो निकेत पष्टेच्या बॅटमधनं आलेला षटकार. याचकरिता खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं. मोठे मोठे फटके सातत्यानं खेळण्याची क्षमता ज्या बॅटरच्या मधोमध, आणि खरं तर त्याचा हेलिकॉप्टर स्ट्रोक तो सातत्यानं बघायला आवडतो. त्याचा फेवरेट फटका आणि त्याची ती खेळी तो देखील करेल का, परंतु सध्या फुलटॉस आला, त्या फुलटॉसवरती षटकार आलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून रेफर केलंय, चेक केलं जातंय. डिसिजन लवकरात लवकर तो मैदानामध्ये पोहोचवला जाईल. यस, थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीप करत होता, मग बॅटिंग करणारी टीम याची नोंद घ्या. तुम्ही तुमचा रिव्ह्यू गमावलाय. रिव्ह्यू जरी गमावला असला परंतु 6 धावा आलात त्या महत्वाच्या, आणि 6च्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली बरोबर 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉल झाले. येणारा पुढचा बॉल आणखी एक उडवलाय आणि हा देखील फेकून दिलाय. बॉल चाललाय सीमा पार. लुक ॲट द शॉट, लुक ॲट द डिस्टन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉटर स्ट्रोक, दुम्मेंदस पॉवर.
ताकदीचा वापर केला आणि बॉलला हवाई सफर केलं. निकेत पस्टेच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. 6 आक्रमकता धारण केली आहे. मी आधीच उल्लेख केला की मोठ्या फटक्यांकरिताच याला ओळखलं जातं आणि ते मोठे फटके सध्या स्थितीला आज खूप कधीतरी आपण पाहता जेव्हा जेव्हा डीसीसी डोंगस्ते टीम मैदानाच्या आतमध्ये उभी होते, निकेत पस्टे तो मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअपमध्ये बॅटिंग करत असतो. विशाल पस्टे नाहीये, प्रशांत ठाकरे नाहीये, मोठे मोठे खेळाडू नाहीयेत या टीममध्ये. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये निकेत पस्ट आज तो ॲज अ कॅप्टन म्हणून देखील पाहिलं होतं. टॉस करण्याकरिता तो आला, म्हणजे तो कॅप्टनची भूमिका बजावतो आणि लिडिंग ऑन फ्रंट, कॅप्टन लिडिंग ऑन फ्रंट पुढे येऊन आपल्या टीमची जबाबदारी त्यानं स्वतःच्या खांद्यावरती घेतली, स्वतःला प्रमोट केलं. स्ट्रायकर एंडवरती तो सध्या खेळ करतोय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार आलेत. धावसंख्या 15 वरती आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार केला. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक दूरवरनं धावतोय, परंतु त्याला टाटा बाय बाय बोलत बॉल चाललाय सीमा पार. निकेत पस्टेच्या बॅटमधनं आणखी एक चांगला स्ट्रोक आता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मारलाय. चौकार. 4. चांगलं बॅटिंग वॉट बॅटिंग. काय फलंदाजी केली जाते. जे काम सातत्यानं आपण जर पाहिलं ना तर श्रेयस पस्टे करत असतो, परंतु सध्या स्थितीला पहिल्या ओव्हरमध्ये संपूर्ण धुरा ती आपल्या खांद्यावरती घेतली निकेत पस्टे. त्याच्या बॅटमधनं 4 बॉल त्यानं फेस केले. त्या 4 बॉलमध्ये पहिला बॉल डॉट आला होता, परंतु तदनंतर उर्वरित 3 बॉलवरती आक्रमकता ती धारण करत असताना त्याला आपण पाहिलं. ऑन साइडला त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या स्ट्रॉंग झोनमध्ये चांगले फटके, जिथे एक फटका मिडविकेटला क्लिअर केला आणि एक फटका जो बरोबर मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध तिथे तो षटकार आणि शेवटच्या बॉलवरती स्क्वेअर लेगला मारलेला चौकार, म्हणजे ऑन साइड ते चर्चेत राहिलं. मागच्या 3 बॉलवरती धावा त्या 16 आल्या आणि ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा ज्या लागल्या गेल्यात बरोबर 19 प्रमुख गोलंदाजावरती हल्ला बोल. प्रमुख गोलंदाज अर्थातच आपण जर पाहिलं तर अनिकेत पाटील आणि त्याच्या विपक्षामध्ये ते आक्रमक कुठेतरी आता सध्या स्थितीला या मॅचमध्ये उत्तरार्धाच्या खेळात ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन आलाय डीसीसी डोंगस्ते टीमला. 1 ओव्हर झाली, 19 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती रुपेशचा पहिला बॉल. स्ट्रायकर एंडवरती श्रेयस पस्टे. प्रतिभा संपन्न असलेला हा देखील खेळाडू आता स्ट्रायकर एंडवरती येईल. पहिलाच बॉल त्याच्या विपक्षामध्ये पुढे टाकला आणि त्याला खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता हलक्या हाताने दिशा दिली होती. ड्राईव्ह केलं होतं बॉलला, क्षेत्ररक्षकाच्या हातात त्याचं फंबलिंग झालं जरूर, परंतु विकेट धोक्यात होती. ती फंबलिंग नसती ना मग विकेट ती निकेत पस्टेची धोक्यात होती. डेंजर एंडकडे धावत असताना तो क्रीजमध्ये पोहोचला. धाव येत नाहीये. हा बॉल आपण जर पाहिला तर आला डॉच. 56 धावसंख्येचा पाठलाग करते टीम. हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल होईल बॉल. आता श्रेयस पस्टे त्याची अदाकारी, त्याची गुणवत्ता ती सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये तो पेशकश करतोय. कमालीचा स्ट्रोक, लाजवाब फटका, डोळ्याचं पारणं. हाफ ट्रॅकर बॉल आणि तो समोर मारला. या पद्धतीचे फटके खूप कमी वेळा मैदानामध्ये बघायला मिळतात, कारण सातत्यानं आपण पाहता हाफ ट्रॅकर बॉल एकतर मग तो ऑप्स्टम वरती असला तर तो स्क्वेअर किंवा मग पॉईंटच्या क्षेत्रात मारला जातो, आणि जर तो देहष्टी वरती असला, मिडल स्टंप वरती किंवा लेग स्टिक वरती असला तर तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रात खेचला जातो. परंतु हाफ स्ट्रायकर बॉल आणि तो समोर मारला, लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर केलाय. मागच्या बॉलला षटकार. आता धावसंख्या बरोबर 25. याही वेळेला क्लास. हा फटका थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय सीमा पार. आणखी एक श्रेयस पस्टे. आता त्याच्या बॅटमधनं लाजवाब बॅटिंग, कारण बॉल चाललाय जिथे पहिला बॉल लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर केला आणि हा बॉल कव्हरच्या डोक्यावरनं इनफिल्डला क्लिअर केलं. 38 सर्कलचं षटक मैदानामध्ये चालू आहे. मग तुम्ही एकदा का इनफिल्डला क्लिअर केलं ना, मग तो बॉल मैदानाच्या बाहेरच जाताना बघायला मिळेल. याही वेळेला आला चौकार. वेगानं खोऱ्यानं धावा बनवल्या जातात. धावसंख्या 29. 56चं टार्गेट. आता ते सोपं वाटायला लागलंय. इथे सप्तशृंगी माता सुपोंड टीम त्यांच्या माध्यमातून पहिल्या 3 ओव्हरला आय थिंक 46 होत्या, परंतु तदनंतर 2 ओव्हरमध्ये डोंगस्तेकरांना केलेला तो पुनरागमन तो त्यांच्या टीम करिता महत्वाचा राहिला.
आणि सध्या स्थितीला ज्या पद्धतीची सुरुवात सुपोंडे टीमनं केली होती त्याहून अधिक चांगली सुरुवात इथनं DCC डोंगस्तेकरांचे हे 2 शूरवीर 2 सलामीवीर ते करून देत असताना त्यांना आपण पाहतोय. मागच्या 2ला 10 आल्यात. आता गोलंदाजावरती प्रेशर आहे. घुटनाटेक पद्धतीचा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. परंतु आपण जर पाहिलं तर पंचांकडनं रिव्ह्यू स्वतः पंचांनी रिव्ह्यू ची मागणी केली आहे. कारण सातत्यानं आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. गोलंदाज पंचांच्या बरोबर मध्ये आलाय. पंचांनी स्वतः दर्शवलंय की मला चेक करायचं हा बॉल नक्की कुठे पिच झालाय. ऑफस्टम्पच्या बाहेर होता जरूर, परंतु तो लाईन मधनं गेलाय की मग ऑफस्टम्पच्या वाईट लाईनच्या बाहेरनं गेलाय त्याकरिता चेक केलं जातंय तिसऱ्या अंपायरकडे. सातत्यानं कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेला गालबोट न लागता सध्या गेले 2 दिवस आणि आजचा तिसरा दिवस पंचांची भूमिका अतिसर आणि त्यांच्या समवेत आपण पाहत आहे स्क्वेअरलेगची पंचांची भूमिका जे राज दळवीला आपण पाहत आहे खूप चांगली भूमिका. सातत्यानं वाडा क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असलेले हे पंच आहेत आणि सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका. आणि ही स्पर्धा देखील छोटी नाही आहे, ही स्पर्धा तितकीच मोठी आहे. कारण या स्पर्धेत देखील पहिलं क्रमांकाचं पारितोषिक हे रोख रक्कम 50,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 51,000 रुपये म्हणजे ही स्पर्धा देखील मोठी आहे. आणि या स्पर्धेत देखील पंचांच्या माध्यमातून चांगली भूमिका. थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ व्हाईट बॉल. खरा बॉल तो हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. आणि मग आता इथनं एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्या बरोबर 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावाच्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहताय बॉल झालेत या ओव्हरचे फक्त 3. महागडे षटक, हे षटक देखील महागडे ठरत आहे. या वेळेला फटका चांगला खेळायचा होता. मागच्या पायावरती जोर दिला, बागपुटला गेला आणि पंच करण्याचा प्रयत्न. आता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 2 मोठ्या फटक्यानंतर कुठेतरी सुटकेचा मोठा श्वास घेतला असेल गोलंदाजानं, कारण हा बॉल डॉट आलाय. एक डॉट बॉल जो गोलंदाजाचं मनोबल वाढवत असतो आणि सध्या तो डॉट बॉल इथं आपण पाहिला. यावेळेस फटका फसलाय. महत्वाची विकेट. विकेट किपरनं कॉलिंग केलंय ही कॅच माझी आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी करत असताना विकेटचं पतन. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये ती प्राप्त केली जाते. श्रेयस पष्टे तो माघारी परतेल. श्रेयस पष्टेच्या खेळीला पूर्ण विराम. निराश हताश मनानं डगआउटच्या दिशेने जात असताना त्याला आपण पाहत आहे. खरं तर आज या टीम मध्ये बॅटिंग लाईनअप तेवढी स्ट्रॉंग नाहीये, कारण खूप सारे खेळाडू ते उपस्थित नाहीयेत. आणि तदनंतर आपण पाहताय आज त्या खेळाडूंना जे सातत्यानं ज्यांना बॅटिंग देखील मिळत नाही किंवा मग मिडल ऑर्डरमध्ये टेल एंडर्समध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये त्यांना दाखल व्हावं लागतं. परंतु आज त्या संध्या निर्माण झाल्यात आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संध्या निर्माण होतात ना त्या संधीचं सोनं ते तुम्हाला करायचं असतं. संध्या खूप कमी वेळा तुम्हाला मिळतात, परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यावरती जबाबदारी दाखवली जाते आणि मग तुम्ही चांगला खेळ करताना मग तुम्हाला प्रमोट केलं जातं टीममध्ये. आणि सध्या स्थितीला आता ज्या खेळाडूनं गोलंदाजी खूप चांगली केली होती तो आता बॉलिंग ट्रॅकवरती. नुकतीच जी मागच्या महिन्यामध्ये डोंगस्ता प्रीमियर लीग संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू जो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता तो खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झाला. आडवा बॅटनं ऑन साईडला प्रहार करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल आला डॉच. कौतुकास्पद ती बाब सध्या स्थितीला या गोलंदाजाची बघायला मिळते, कारण त्याच्या विपक्षामध्ये 2 बॉल 2 मोठे फटके आले. 10 धावा आल्या. तदनंतरचा पुढचा बॉल वाईड आला, परंतु पुढच्या 3 बॉलवरती त्यानं एकही धाव खर्च केलेली नाहीये. हे षटक जे कुठेतरी कमबॅकचं राहिलंय. पहिल्या 3 बॉलला 10 धावा आणि पुढच्या 3 बॉलवरती फक्त व्हाईटच्या स्वरूपामध्ये आली ती 1 धाव. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बरोबर 30 रन्स ऑन बोर्ड. 30 लागल्यात, अजून 26 करायच्यात आणि त्याकरिता आता तुमच्याकडे बॉल बाकी राहिलेत 18 चेंडू 26 धावा. आव्हान सोपं आहे. 18 बॉल 26ची मॅच ती निश्चितच डोंगस्तेकर सहजरित्या विजयी होऊ शकतात, परंतु सातत्यानं आपण पाहिलंय ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रात हा सामना रंग बदलताना बघायला मिळाला. पहिल्या 3 ओव्हरला 46 बनवल्या होत्या सुपोंडेकरांना, परंतु तदनंतरच्या 2 ओव्हरला त्यांच्या माध्यमातून फक्त 90 धावा आल्या. त्यामुळे ते टार्गेट 56चं राहिलं आणि त्या 56चा पाठलाग करत असताना सध्या स्थितीला पहिल्या 2 ओव्हरला 30 आल्यात. आता 18 बॉलला करायच्या 26 धावा. यापुढे होणारा सामना त्याचा टॉस तो देखील नुकताच कंप्लीट होत असताना आपण पाहिला होता मिड इनिंग मध्ये, जिथे टॉस विन झाली होती टीम.
जांभल्याचा पाडा टीम ज्यांच्या माध्यमातून प्रथम निर्णय स्वीकारला फिल्डिंग करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो स्वीकारला, म्हणजे टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान दीपेश गोलप फॅन क्लब टीम ती मैदानामध्ये इन ॲक्शन बघायला मिळेल प्रथम बॅटिंग करत असताना. परंतु सध्या चालू असलेला सामना तो देखील महत्वाचा आहे. बॉलिंग स्ट्रॅक वरती उन्नत डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिला बॉल टप्पा पडला. नॅचरल स्विंग जो डावकुऱ्या हाताचा गोलंदाजाचा आपण पाहतोय तो बघायला मिळाला आणि मग टप्पा पडल्यानंतर बॅटरपासून दूर जातोय बॉल. निकेत पोस्टे ज्यानं मागचा त्याच्या वैयक्तिक इनिंग मधले 3 बॉलवरती 3 मोठे स्ट्रोक खेळले होते, आता त्याच्या विपक्षामध्ये येणारा हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये घेऊन जाऊ शकतोय टीमला. पहिला तर डॉट आलाय, दुसरा फुलटॉस आणि त्या फुलटॉसला जो फटका बनवायचा होता तो बनलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाला गवसणी घालणारा स्ट्रोक फुलटॉस बॉलवरती. आता इथनं नाराज असेल, निराश असेल हा फलंदाज स्वतःवरती, कारण हा फुलटॉस जो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तरी या बॉलला थारा नाहीये. मैदानाच्या बाहेर जायला हवा होता. बॅटशॉट अगदी वरच्या भागाला लागला आणि मग त्याच्यानंतर तो बॉल ज्यानं उंची जास्त गाठली, लांबी कमी होती क्षेत्ररक्षकानं ती कॅच कॅरी केली आणि विकेटचं पतन आलंय. मोठी विकेट, मोठी सफलता. काय नजर लागली की काय, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रात नकुल सरांना देखील उल्लेख केला होता की तुम्ही पहिल्या 3 ओव्हरला कसं खेळता त्यापेक्षा तुम्ही पुढच्या 2 ओव्हरला काय खेळ करताना हा खूप डिपेंड करतो. तुम्ही इथे पहिल्या 2 ओव्हरला खूप चांगली सुरुवात केली. 56चं टार्गेट होतं आणि ते 56चं टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्ही मैदानामध्ये 30 धावा त्या पहिल्या 2 ओव्हरलाच बनवल्या. परंतु तदनंतर ज्या धावा तुम्ही बनवल्या त्या धावा बनवण्यामध्ये ज्यांचं योगदान होतं ते माघारी परतलेत आणि आता सध्या स्थितीला ही मॅच कुठेतरी थोडीशी डिफिकल्ट देखील होत असताना बघायला मिळतीये. परंतु नवीन बॅटर तो दाखल झालाय, ऋतिक उर्फ बाब्या. तो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होईल. आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे, परंतु गोलंदाज उन्नत तो त्याची सध्या गुणवत्ता पेशकश करतोय. या क्षणाला काय घडलंय, फेक खराब होती. धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग नव्हतं 2 बॅटरच्या मधोमध, कारण रिव्हर्स खेळला होता बॅटर, त्याचं लक्ष पूर्णतः बॉलवरती होतं. नॉन स्ट्रायकर एंडवरचा धावच सुटला तो बॅटर आणि तो जोपर्यंत स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचलाय तोपर्यंत ऋतिक तो तिथेच उभा होता. परंतु कुठेतरी गोलंदाजाकडनं ते फंबलिंग झालं आणि मग ती एक धाव, चोरटी धाव ती कंप्लीट होत असताना आपण पाहिली. चोरीची एक सिंगल आणि त्या एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या जी बराच काळ 30 या आकड्यावरती स्थगित होती आता 1 जाईल पुढे, जाऊन पोहोचेल 31-31 या आकड्यावरती. 3 बॉल झालेत, 31 धावा धावपलकावरती, अजून 25 करायच्यात आणि त्याकरिता मैदानामध्ये आपण पाहत आहे नैसर्गिक व्हॅक्युम क्लीनर. मैदानामध्ये जी काही घाण आली आहे ती घाण आता थेट मैदानाच्या बाहेर नेली जाईल. आता आपण पाहिलं तर हा फटका तो चांगला आहे, मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक येतोय, त्या क्षेत्ररक्षकानं वेगानं केली आहे फेक, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग नाहीये. या 2 बॅटरच्या मधोमध ते कॉलिंगच बघायला मिळालं नाही. मागच्या वेळेला कुठेतरी मागच्या बॉलवरती ती विकेट वाचली होती, क्षेत्ररक्षणाकडनं चुकी झाली होती म्हणून ती विकेट वाचली. मग ती पुढच्या बॉलवरती त्या दोन्ही बॅटरनं मागच्या बॉलला विकेट आली नाही, मग या बॉलला आम्ही ती देतो. फलंदाज बाद झालाय, महत्वाचा फलंदाज तो रोहित, त्याला माघारी परतावं लागेल. विकेट्स एकदा का या मैदानावरती जाताना बघायला मिळालात ना, त्यात थांबायचं नाव हे घेतच नाहीये. प्रत्येक सामना आपण पाहिलाय गेले 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस देखील. एकदा का पहिली विकेट आली ना मग तदनंतर सातत्यानं विकेट्स जाणं ते थांबत नाही आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली, फलंदाज झाला बाद. ऋतिक आणि त्याची साथ देण्याकरिता न्यू बॅटर्स बॅटिंग करण्याकरिता संजयला आपण पाहत आहे. मॅच सोपी जरूर आहे परंतु ती कुठेतरी डोंगस्तेकरांच्या बॅटर्सना हार्ड बनवली. आता 32 धावा धावपलकावरती आहेत. विजयाकरिता अजून देखील करायचे तुम्हाला धावा बरोबर 24 आणि त्याकरिता तर तुमच्याकडे बॉल देखील कमी राहिलेत, कारण या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत. ही ओव्हर उन्नतनं अप्रतिमरित्या हाताळली, अचूक टप्प्यावरती मारा करतोय, मोठ्या पटक्यांपासून लांब ठेवलं जातंय, वंचित ठेवलं जातंय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि सिंगल डबल त्या देखील खर्च केल्या जात नाहीयेत. कंजूसी केली आहे या ओव्हरमध्ये आणि हा देखील फटका फसला होता. डीप वरनं धावून आला आणि त्याच्या हातातला बॉल, साधी सोपी झेल ती सोडली गेली. पुन्हा एकदा हा कॅच
तुम्ही सोडलाय. आजच्या दिवसातली पहिली मॅच ती आपण पाहिली होती, तिथे ती कॅच कॅरी केली आणि तदनंतर तो मैदानाच्या बाहेर गेला, मग तो षटकार आला, म्हणजे ती सोडलीच कॅच आणि तिथे तो सामना गमवावा लागला होता हुनेपाडा टीमला. आणि सध्या स्थितीला ही सोडलेली झेल जखम झाली आहे आणि ती जखम आता त्या जखमेवरती बीसीसी डोंगस्तेकरांचा बॅटर ज्याला जीवनदान मिळालं तो करेल काय. संजय स्ट्रायकर एंड वरती त्याला आपण पाहतोय. चांगला बॉल, पुन्हा एकदा कव्हरला ड्राईव्ह केलंय, फटका चांगला खेळलाय, तोच क्षेत्ररक्षक येतोय. आता बरोबर विकेट कीपर एंड कडे फेक करतोय, त्याची चूक तो सुधारतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं या वेळेला त्याच्या माध्यमातून. मग याही वेळेला धाव आली फक्त आणि फक्त एका सिंगलनं या ओव्हरमध्ये धावफलक हलतं ठेवलं गेलं. ओव्हरची ती समाप्ती झाली. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या 35 वरती आहे. 3 ओव्हर नंतर 35 लागल्यात. आता येणारे उर्वरित बॉल बाकी आहेत 12 आणि त्या 12 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या धावा बरोबर आपण जर पाहिलं तर 56चं टार्गेट आहे. 35 लागल्यात म्हणजे अजून 21 करायच्यात. आव्हान आता ते अवघड वाटायला लागलं, कारण आपण आधी देखील पाहिलं होतं 2 ओव्हरला 30 आल्या, परंतु या ओव्हरला 5च धावा त्या उन्नतनं खर्च केल्या आणि विकेट्स मिळवल्या. या ओव्हरमध्ये महत्त्वपूर्ण 2, अर्थातच एक निकेत पष्टेची आणि एक रोहितची विकेट. 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत. आता ही जबाबदारी डीसीसी डोंगस्तेकर सर्वाधिक मोठी अपेक्षा ते ऋतिककडनं ठेवतात. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. रणरित्या आखल्या जातील. कुठल्या गोलंदाजांवरती विश्वास तो दाखवला जाईल. 12 बॉलला करायच्या धावा 21, 12 चेंडू 21 धावाचं समीकरण. या धावा बनवणं सोपं नसेल, या धावा बनवणं कठीणही नसेल. धावा होऊ शकतात. बारा चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा 21 आणि या टीमचा प्रमुख गोलंदाज अनिकेत. आता त्यानं घेतली आहे स्वतःवरती जबाबदारी. खरं तर त्याचं पहिलं षटक ते महागडं ठरलं होतं, परंतु हा प्रमुख गोलंदाज आहे. स्वतःवरती त्यानं विश्वास दाखवलाय की मी या धावा डिपेंड करू शकतो, कारण हे षटक खूप महत्वाचं आहे, निर्णायक षटक आहे. 12 बॉल 21ची मॅच आणि बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आला. अनिकेतचा पहिला बॉल स्ट्रायकर एंड वरती संजय, नॉन स्ट्रायकर एंड वरती ऋतिक. दोन्ही फलंदाज संजयच्या बॅटमधनं 2 बॉल खेळले. 3 या आकड्यावरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. 1 बॉल 1 वरती ऋतिक बॅटिंग करतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर तो चांगला होता, परंतु त्याच्यावरती तितकाच चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकानं लाजवाब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन ते बघायला मिळालं. आपला टीम करिता महत्वपूर्ण धावा तो वाचवतोय. त्यांना माहिती आहे आपण धावा डिपेंड करतोय आणि सध्या 12 बॉलला 21 डिपेंड करायच्यात. मग एक धाव ती वाचवायची आणि मग येणाऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या ती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहताय 37 या आकड्यावरती. हा सामना जर या 2 बॅटरच्या माध्यमातून जिंकवला गेला तर यशवी निकेत पष्टे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज ते दिलं जाईल. पुढचा बॉल लेट कट करायचा होता, परंतु या वेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तुम्ही या पद्धतीचे फटके तितक्या सहजरितेनं खेळू शकत नाही, कारण वेग तो प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि त्या प्रचंड वेगाचा फायदा देखील झालाय. का त्यानं सेकंड ओव्हर, पहिलं षटक महागडं ठरलं असलं तरी देखील त्यानं सेकंड ओव्हर घेतलीये, त्याचं प्रत्युत्तर तो देतोय. हा बॉल पुढे टाकला होता, ऑन साइडला प्रहार जरूर केला. मिडविकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षणामध्ये झाली खराबी. मग एकाचं रूपांतर लगेच दुसरी धावेमध्ये होत असताना आपण पाहू शकता आणि काय तिसरीचा प्रयत्न तो केलाय त्या खेळाडूनं. खरं तर त्या बॅटरनं जीवाच्या हक्कांतनं अगदी डाईव्ह लावली होती, परंतु त्याच्या अगोदर बॉल यष्टांवरती लागलाय. रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज झाला बाद संजय, आणखी एक फलंदाज बाद. बघा पुन्हा उल्लेख तो करायला लावू नका. तुम्ही आयोजकांना सपोर्ट करायचंय. तुम्ही पहिली धाव क्रीजमधनं घेताय, इट्स ओके, ते मान्य केलं जाईल,
परंतु तदनंतरच्या धावा तुम्ही क्रीजवरती घेऊ नका. एखाद्या निर्णायक क्षणाला 1 बॉल 2ची मॅच येईल, पहिली धाव तुम्ही क्रीजवरनं घ्याल, दुसरी पण धाव क्रीजमधनं घ्याल, तुम्हाला असं वाटेल की सामना जिंकला, परंतु पंचांच्या माध्यमातून ती धाव दिली जाणार नाही. मग तेव्हा तुम्हाला त्या धावेचं महत्त्व समजेल की क्रीजमधनं दुसरी धाव घेतल्यानंतर काय होतं. सामना देखील तुम्हाला गमवावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही कृपया करून प्लीज सहकार्य करा, तुम्ही क्रीजवरनं दुसरी धाव घेऊ नका. बॉल झालेत आत्तापर्यंत आपण जर पाहिले तर तिथे 3, पहिल्या बॉलवरती 2, दुसरा बॉल आला डॉच, तिसऱ्या बॉलवरती 2+ विकेट. धावसंख्या जी जाऊन पोहोचली 39 वरती आहे. अजून देखील खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. अनिकेतचा पुढचा बॉल स्ट्रायकर एंडवरती ऋतिक. जागा बनवत असताना फटका खेळायचा होता, परफ्यूम डिलिव्हरी वेगानं हा बॉल तो निघून गेला, सरळ विकेट किपरच्या हातात आला डॉट. चांगलं षटक. वन बाउंडचा इशारा तो देखील गोलंदाजाला इथनं दिला गेला. पुढचा बॉल अर्ध्या पिच वरती हाताळला होता, प्रचंड वेग, भन्नाट वेग तो मैदानामध्ये बघायला मिळतोय. आणि अर्थातच आपण जर पाहिलं कॅच कॅरी झाली आहे की त्याकरिता पंचांकडनं चेक केलं जाईल. बॅटची एज तर होती, परफेक्ट बॉल 1 बाउन्स विकेट किपरच्या हातात गेलाय की मग डायरेक्ट त्याच्या हातात ती कॅच कॅरी झाली आहे का, याकरिता चेक केलं जाईल. मैदानामध्ये चारोवर शांतता पसरली आहे, कारण सध्या स्थितीला डॉट बॉल्स ते येत असताना आपण पाहिलं. कुठेतरी DCC डोंगर स्टेडियम बघा, हा सामना आहे ना जिथे 3 ओव्हर पहिली बॅटिंग जे करतात त्यांच्या नावावरती राहतो, परंतु तदनंतर गोलंदाजांचं वर्चस्व ते या सामन्यावरती बघायला मिळालं. पहिल्या सत्रात देखील तसंच घडलं आणि या दुसऱ्या सत्रात देखील तसंच काही ते बघायला मिळतंय सध्या स्थितीला. 4च धावा आल्या त्या ओव्हरला, 5वा बॉल तो हाताळला. त्या 5व्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये कॅच झाली आहे, कॅरी OUT आउट. फलंदाज बाद होईल. निर्णायक क्षणाला आता महत्वाची विकेट. आता हा सामना कुठेतरी DCC डोंगस्ते टीम पासून दूर जातोय, कारण आता या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल बाकी आहे आणि स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर दाखल होईल. गीत गोलंदाजी चांगली केली होती या खेळाडूनं, परंतु आता त्याला बॅटिंग मध्ये योगदान द्यावं लागेल, कारण 56चं टार्गेट. धावसंख्येवरती धावा 39 आणि विजयाकरिता 17 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. त्या 17 धावा आणि तुम्हाला त्याकरिता तुमच्याकडे बॉल बाकी राहिलेत बरोबर 7 चेंडू 17 धावा. गीत आलाय बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती. अनिकेत त्यानं चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पदालित्तामध्ये बिघाड, बॉलला न हाताळणं स्वीकारलं. अर्थातच 7 बॉल 17ची मॅच आली आहे. 6 बॉल करायच्या होत्या धावा, त्या म्हणजेच आपण जर पाहिलं तर 21. हा फुलटॉस गीतनं त्या फुलटॉसला मोठ्या पट्ट्यामध्ये कन्वर्ट केलंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध जो गॅप होता त्या गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. त्या 2 क्षेत्ररक्षकांना पाहतच ठेवलंय. कुठल्याच पद्धतीचा त्यांच्याकडे खरं तर पर्यायच नव्हता, कारण हा बॉल त्यांना भेदून गेला. बॉल सीमा पार, चौकार. आता गेम ऑन राहिली. या चौकारानं खरं तर गीतनं ही गेम ऑन ठेवली आहे. 6 चेंडू 13 धावा त्या होऊ शकतात. 6 बॉल 13. सामना जिंकला ना तर त्याकरिता यशवी निकेत पोस्टे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आपला संघ जिंकावा हीच त्यांची इच्छा आहे. आणि खरं तर सध्या स्थितीला 6 बॉल 13ची मॅच, 6 चेंडू 13 धावा. कुठल्या दिशेनं हा सामना जाणार. अनिकेतचं हे षटक, पहिले 5 बॉल तर चांगले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती तो एक चौकार जरी आला असला तरी त्यानं तेवढ्या धावा खर्च केलेल्या नाहीयेत. 8च धावा खर्च केल्यात, परंतु एक चौकारानं गेम कुठेतरी ऑन झाली. आता 6 बॉल 13ची मॅच. स्ट्रायकर एंड वरती बॅटरला आपण पाहताय अर्थातच गीत आणि त्याच्या सोबतीला सारंगला आपण पाहताय. सारंग आणि त्याच्या सोबतीला गीतनं एक चौकार मारून कुठेतरी आशा ती पल्लवित केली आपल्या टीमची, परंतु तो सध्या नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल.
स्ट्रायकर एन वरती बॅटर सारंगला आपण पाहत आहे कशा पद्धतीचा त्याचा पवित्र असेल. 6 बॉल 13ची मॅच. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती षटक हाताळण्याकरिता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरला होणार आहे सुरुवात जिथे करायच्या धावा 13 आणि ते षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आलाय. राहुल येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती आपण मैदानामध्ये पाहू शकताय. आता स्विचिटच्या फटक्याकरिता क्षेत्ररक्षक स्क्वेअरला तो तैनात केलाय. स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक आहे, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप कव्हरला तो क्षेत्ररक्षक असे 6 क्षेत्ररक्षक जे मैदानाच्या 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. पहिला बॉल पहिलाच बॉल समोरनं फिरवलाय. चांगला चेंडू राहुलच्या माध्यमातून हाताळलेला हा पहिला बॉल आला डॉट. आता 5 बॉल 13चं समीकरण. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 बॉल. काय घडेल काय बिघडेल काय टीम सप्तशृंगी माता सुपोंडे की मग टीम DCC डोंगस्ते. येणारे बॉल बाकी आहेत 5 आणि त्या 5 बॉलला विजयासाठी करायच्या धावा 13. अतिरिक्त बाउन्स आणि बॅटची कडा एज अँड टेकन. विकेटच्या मागे विकेट किपर करणार नाहीये चूक. त्या विकेट किपरच्या माध्यमातून चांगली झेल ती कॅरी करत असताना फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. आता या सामन्यात कुठेतरी हा सामना खऱ्या तर दूर जातोय DCC डोंगस्तेकरांच्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू दाखल झालाय विजय त्याचं ज्या पद्धतीनं नाव आहे आता त्या पद्धतीनं त्याला खेळ करून आपल्या टीमला विजय प्राप्त करून द्यावा लागेल. 4 बॉल 13 4 चेंडू 13 धावा. मी डोंगस्तेकरांचे प्रमुख खेळाडू नाही आहेत. मग नवख्या खेळाडूंना संध्या त्या निर्माण झालात त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचंय आणि सध्या 4 बॉलला करायच्यात विजयाकरिता 13 धावा. नॉन स्ट्रायकर एंड वरती गीत मैदानामध्ये उभा. खरं तर पाण्यातनं मासा बाहेर काढावा आणि तदनंतर तो ज्या पद्धतीनं तो पाण्यात जाण्याकरिता तळमळ करतो ना त्या पद्धतीनं स्ट्रायकर एंड वरती येण्याकरिता मैदानामध्ये गीत तळमळ करतोय. हा बॉल आल्या पहिला बॉल. वा काय स्ट्रोक खेळलाय परंतु त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. वॉट फिल्डिंग. 100% एफर्ट जेव्हा जेव्हा तुम्ही देता खरं तर प्रयत्न करता. प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला परमेश्वराची साथ सातत्यानं मिळत असते. आणि सध्या त्या क्षेत्ररक्षकानं आपल्या टीम करिता महत्वाच्या निर्णायक क्षणाला वाचवलेल्या या 2 धावा त्या तुम्हाला कुठेतरी विजयाकरिता योगदान देऊन जातील. आता ही मॅच 3 बॉल 11 वरती जाऊन ठेवली. 3 चेंडू 11 धावा. बॅटरमध्ये क्षमता जरूर आहे कारण पहिला बॉल त्यानं लाजवाब खेळला होता. हा बॉल आडवा बाटनं प्रहार केला गेलाय. फटका चांगला. एक तर झाली कंप्लीट आणि गीतनं स्वतःकडे ठेवली आहे स्ट्राईक. दाखवलाय स्वतःवरती विश्वास. 2 बॉल 10ची मॅच. 2 ला 2 मारावे लागतील. 2 बॉल 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. कंपल्सरी चेसिंग तो नियम आहे. आणि मग या 2 बॉल मध्ये 10 धावा काय केल्या जातील की मग या धावा डिपेंड होत असताना तुम्ही पाहणार आहेत. 2 चेंडू 10ची गरज. महत्वाचा बॉल समोरनं फिरवलाय. लालच दिली होती. पुलरलेनचा बॉल स्लॉट मध्ये टाकला होता परंतु तो लेग कटर बाहेर निघाला. बॅटर पासून दूर राहिला आणि मग हा बॉल आला डॉट. आता या मॅचची राहिली औपचारिकता बाकी. गोलंदाजानं कुठल्याही प्रकारची चूक ती केली नाही तर मग येणाऱ्या 1 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावा त्या होणं शक्य नाहीये. पुन्हा फिरवलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू. मागच्याच बॉलची पुनरावृत्ती. त्याच बॉलची हाताळणी केली आणि मग सलगचे 2 डॉट्स आणि विजयी झाली टीम सप्तशृंगी माता सुपोंडे. या टीमचा सातत्यानं उल्लेख केला गेला नकुल सरांच्या माध्यमातून देखील कारण यंदाच्या हंगामामध्ये बहरात असलेली ही टीम आहे. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये शिवकृपाच्या त्या लाख मोलाच्या ट्रॉफीमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ तो देखील सुपोंडेकरांना आपण पाहिला होता. आणि काल ज्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये जाण्याचा कारनामा देखील या टीमने